तू इथं खाल्लायस ना कुकर? हो चांगलं आहे जेवण. थांबा एक मिनिट. जर तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला हे जेवण नाही आवडलं तर मला शिवाय घालायचे नाही, त्याला शिवाय घालायचे. हे शिवा. हो तुम्हाला आत यायला परमिशन कुठे दिली? हो ओनरने दिले. या 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 काय काय परमिशन शिवाय आम्ही काय करत नाही, कळलं काय? चला मग. बस बस चल. 19-20 का फरक है. 19-20 का 19-20 हाफ का मध्ये 30-30 का फरक है. तो कोल्हापुरात आले. कोल्हापूर होय कोल्हापुरात आले. जेवण कसं वाटलं? हे चांगला आहे की. चांगला आहे टेस्ट. एक नंबर आहे सगळं. चांगला वाटलं, टॉप वाटलं. आजची सोय झालेली आहे. पैसे माझे जाणार नाहीत, याचे जाणार आहेत. अरे बाप रे, हे काय कसल्या जागेला आणलं रे तू? एक तर जंबूर विटांचा बांधला. जंबूर विटा चंदन लाल चंदन पुष्पा का जंगल है. कुछ भी आहे, कुछ भी आहे. कॅमेरा असला तर काही पण बडबडायचं. तर सबस्क्रायबर्सना माहितीच आहे. तू सुद्धा सबस्क्राईब केलंय ना? केलं की सांग ना. सबस्क्राईब करा. काय तुम्ही पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही रे, सबस्क्राईब असते. तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी एकटा हा व्लॉग आज शूट करत नाहीये. माझ्यासोबत आहे माझा मित्र सूर्या. हॅलो. मित्रच मला हॅलो म्हणायला लागला. आता काय करायचं. एक सेकंड, तुझं नाव सूर्या कसं काय? म्हणजे काकाचं बुक आहे, तेलुगू फिल्मचे असे हे होते का? मला तो सूर्या द सोल्जर या पिक्चरची आठवण आली मला. तर कुकर तू इथं खाल्लायस ना कुकर? हो चांगलं आहे जेवण. थांबा एक मिनिट. जर तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला हे जेवण नाही आवडलं तर मला शिवाय घालायचे नाही, त्याला शिवाय घालायचे. हे शिवा. तर हा पत्ता आहे वाघोडे क्रॉस, खानापूर रोड, मच्छे येथे. हा अनमोड घाटचा रोड आहे. एकतर हे रोड टच आहे आणि पार्किंग साठी पण एकदम प्रशस्त जागा आहे. पैसे तो देणारच नाही. आईला कसं काय तयार केलं? अरे एटीएम जवळच आहे की. आता सर्व टाउन असं तरी आजची सोय झालेली आहे. पैसे माझे जाणार नाहीत, याचे जाणार आहेत. अरे बाप रे, हे काय कसल्या जागेला आणलं रे तू? लॉन असं डायरेक्ट समोर सिटिंग पण आहे ना यांचं. एक तर जंबूर विटांचा बांधला. जंबूर विटा चंदन लाल चंदन पुष्पा का जंगल है. कुछ भी आहे, कुछ भी आहे. कॅमेरा असला तर काही पण बडबडायचं. एक तर तुम्हाला व्हिडिओ बघून वाटत असेल की हे सगळं खाली असते, ते लोकांची गर्दी नाही आहे. तसं नाही आहे. आम्ही लवकर आलो. एकतर किती वाजत होता? 12 बरोबर 12 वाजलेले आहेत आणि आम्ही परमिशन घेऊन इथे शूट करतो एकतर. आणि हा पेड प्रमोशन नाही आहे, म्हणजे पेड आम्ही व्हिडिओ कुठलेही करत नाही. एकतर सबस्क्रायबर्सना माहितीच आहे. तू सुद्धा सबस्क्राईब केलंय ना? केलं की सांग ना. सबस्क्राईब करा. काय तुम्ही पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही रे, सबस्क्राईब असते. तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता थोडं यांच्या किचन मध्ये प्रिपरेशन कसं असतं ते बघूयात. या. हो तुम्हाला आत यायला परमिशन कुठे दिली? हो ओनरने दिले. या 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 काय काय परमिशन शिवाय आम्ही काय करत नाही, कळलं काय? चला मग. बस बस चल. तर पहिला आम्ही मागवलेला त्यांचं स्टार्टर. पहिला इथं आम्हाला दिसतंय चिकन रोस्टेड, याची किंमत आहे 240 रुपये फुल प्लेट. आणि इथे हाफ प्लेट आम्ही मागवलेला आहे जे की आहे चिकन तंदुरी. हे हाफ प्लेट आहे, त्याची किंमत आहे 250 रुपये. याचा एक टेक्स्चर बघ कसला आहे, दिसायला ते स्मोकी दिसायला आहे आणि एका साईडला असं ज्युसी पण आहे. हे बघ
खाऊन बघूयात आता कसं लागतंय. तू तिकडे लेग पीस चालू कर, इकडे मी हे चिकन ब्रेस्ट असेल बहुतेक. ना तो खुळा जसं आहे ना मटन, ना तो खुळा आहे. परफेक्टली शिजलेला आहे. एक एक ठिकाणी जिथं तंदुरी असतं ना, हे म्हणजे आत कधी कधी शिजत नाही माहितीये, तंदुरी एकेकांची असते. हे तसं नाही, परफेक्ट आहे. आणि जो याचा मसाला मॅरिनेट केलेला आहे ना याला वरती, क्लास आहे, क्लास. याला लागतंय, गाडी थोडी वेगळीकडे मिळते, यायला लागते. काय ते? याला लागतंय कुकर धाबा. नेक्स्ट आपण याच्या ग्रीन चटणी सोबत ट्राय करूया. हेच ग्रीन चटणी घेणार. बस आता. ग्रीन चटणी पण नॉर्मल आम्हाला जशी मिळते तशीच आहे, फक्त हे तंदूर जे आहे ना चिकन मला आवडलेलं आहे, खूप छान आहे, जबरदस्त आहे. नेक्स्ट आपण यांचं चिकन रोस्टेड ट्राय करूया. वरती हात धरल्यानंतर तुम्हाला कळेल त्याला कुरकुरीतपणा आहे, असं हातात धरल्यानंतर तुम्हाला कळेल त्या टेक्स्चर वरून. हे बघ, इझिली निघतं, सॉफ्ट आहे एकदम. चला याच्यासोबत ट्राय करून बघूया कसं लागतं ते. असं वरचं जे कोटिंग आहे ना, हे आपल्याला जे पिकनिक म्हणून एक कुरकुरे मिळायचं माहितीये, स्नॅक्स मिळायचं आम्हाला लहानपणी, असं अजून पण ते आहे, तसा फ्लेवर लागतो याच्यामध्ये. थोडस स्पायसीनेस आहे. शेजवान चटणी ओके. शेजवान चटणी ओके. सो नेक्स्ट आम्ही इथं थाली त्यांची मागवलेली आहे, आणि इथं हे मटन आहे का चिकन आहे? हा, चिकन थाली आहे आणि इथं मटन थाली आहे. तर ह्याची किंमत आहे 180 रुपये. म्हणजे चिकन थालीची किंमत आहे 180. खूप स्वस्त आहे ना. मला वाटत होती की आता महिला आघाडीने जो आपण व्हिडिओ केला होतो तिथे सुद्धा 180 लाच होती चिकन थाली, पण ही सगळ्यात स्वस्त आहे, कारण याच्यामध्ये पांढरा रस्सा, सोलकढी सगळंच आहे. त्याच रेटमध्ये एवढं सगळं देतात. आता चवीला कसं आहे ते बघूया. इथं मटन थाली सुद्धा आहे, आणि ही सुद्धा 260 रुपये. ही सुद्धा रिझनेबल रेट आहे मला वाटतं. सो याच्यासोबत त्यांनी भाकरीने, चपातीने तर ही तंदूर रोटी सर्व केलेली आहे. चिकन मी मटन खातोय. त्यांच्या नावाला साजेशी अशी थाली आहे, कुबेर धाबा. धाबा स्टाईलचं बनलेलं आहे. ग्रेव्ही तशीच आहे सेम, जसं आम्हाला हायवेवरती धाब्यावरती जसं चव मिळते ना, सेम तसंच आहे. थोडा टोमॅटोचा फ्लेवर हाय आहे ना, टोमॅटोचा फ्लेवर जरा ग्रेव्ही मध्ये जास्त आहे. हे पांढरा रस्सा पिऊन बघूया आता. चमच्याने, हे माझे स्टाईल. चला. पांढरा रस्सा आय थिंक नॉर्मल जसा असतो तसं आहे. कोल्हापूरला तोड नाही आहे. एकतर एक्सपेक्टेशन ते ठेवू नका कोल्हापूरला जसा पांढरा रस्सा मिळतो तसा आहे असेल म्हणून. तसं काही नाही आहे. नॉर्मल आपल्याला बेळगावमध्ये जसे पांढरा रस्सा मिळतो पण तसाच आहे. पण ओके आहे, मस्त आहे. बी नॉर्मल आहे, पाहिजे पाहिजे होती. बरोबर. वजडी थोडी स्पायसी पाहिजे होती, जरा माइल्ड आहे फ्लेवर. चवीला चांगली लागतंय, पण स्पायसी जर असतं तर अजून मजा आली असते. बेळगाव मध्ये जास्त करून चिकन थालीला वजडी ही सर्व केली जात नाही. बरोबर, कमी जास्त नाहीच आहे, पण इथं दिलेलं आहे. जास्त पूर्ण 70 to 80% नाहीच मिळत. बरोबर. आता ही अंड्याची जी ग्रेव्ही आहे ती ट्राय करूयात आपण. सेम आहे, तीच ग्रेव्ही आहे, फक्त याच्यात स्पायसीनेस जरा कमी आहे अंड्यामध्ये. मटन चिकन मध्ये स्पायसीनेस मला वाटतं चिकन पण तसंच दिसतंय, सो त्याच्यामध्ये सुद्धा स्पायसीनेस आहे. ग्रेव्ही सेम आहे, फक्त चिकन पीस आहे तर अंडा आहे. आणि हा माइल्ड आहे, अंड्याचं जे आहे ते माइल्ड आहे. आता पुढचं काय, रस्सा ट्राय करूया.
दिसायला झणझणीत दिसतोय, कट वरती आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि एकतर यांचे बाउल खूप मोठे आहेत ना, नॉर्मली जिथे जिथे सर्व केलं जातं क्वांटिटी खूप आहे. क्वांटिटी जास्त आहे. सगळ्याच गोष्टींच्या सगळ्याच पदार्थांची क्वांटिटी जास्त आहे. माइल्ड पण नाही आणि जास्त तिखट पण नाही, म्हटलंच आहे हा, ते पण बरोबर. आणि चवीला घरात जसे बनते ना, घरगुती टाईपच आहे जरा. तांबडा रस्सा जो आहे तो घरगुती टाईपचा आहे. आणि माइल्ड पण नाही, जास्त तिखट पण मसाला बी कमी म्हटलं आहे. आहे. मसाला प्रत्येक गोष्टीत मसाला हा लिमिटेड डाऊनच आहे. आहे. जास्त असं ओव्हरटेक काय केलेलं नाही मसाला त्याच्यामध्ये. सोलकढी कशी आहे ते बघूया. सोलकढीमध्ये आंबटपणा जास्त आहे, तिखटपणा जसा असायला हवा ना तो आहे. जास्त करून आपल्याला खूप ठिकाणी असा नॉर्मल राईस मिळतो प्रत्येक थालीमध्ये, पण इथं त्यांनी जिरा राईस दिलेला आहे. तुम्ही चिकन थाली घ्या किंवा मटन थाली घ्या, दोन्हीमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे इथं जिरा राईसचा. जिरा राईस म्हणजे एवढं सगळं आहे, त्याच्यामध्ये रेट पण कमी आहे. तर बेस्ट ऑप्शन आहे. सो जिरा राईस एकतर त्या थालीमध्ये त्यांनी सर्व करतातच. आणि त्यांनी आम्हाला हे ऑफर केलेलं आहे, म्हणजे बिर्याणी त्यांची खूप जास्तीत जास्त सेलिंग आयटम आहे ना आपण, त्यांनी सांगितले होते आम्हाला. सो हे बिर्याणी त्यांनी दिलेली आहे. आता हे तर आम्हाला फ्री ऑफर केलेलं आहे, बाकीच्या थालींचे आम्ही सगळे पे करणार आहे. चला त्यामध्ये अंडा. सो हा याच्यामध्ये अंडा आहे वरती. हे तर जास्त करून आपण जितके बिर्याणीचे व्हिडिओज केलेत ना, तिथं हे सर्व केलं नव्हतं. हे क्वचितच आहे, म्हणजे विशेषतः असं दिलं जात नाही कुठेही. सो ह्या बिर्याणीची किंमत आहे 130 रुपये हाफ, फुल आहे 160 रुपये. 19-20 का फरक आहे. 19-20 का 19 हाफ मध्ये 30 का फरक आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं हाफ मध्ये 3 पीस येतात आणि फुल मध्ये 4 पीस येतात. आणि त्याबरोबर सोबत हा रायता आहे मस्तपैकी. आणि या रायतामध्ये कांदा सुद्धा त्यांनी घातलेला दिसतोय. मस्त हे पण नाही घालत जास्त करून. हे रायता विशेष कोण देत नाही, पण इथं आम्हाला मिळालेलं आहे. आणि एक तर ती पुदिन्याची चटणी आणि कांदा दिला जातात आपल्याला बाकीच्या बिर्याणीच्या ठिकाणी. इथं त्यांनी रायता दिलेला आहे. रायता दिलेला आहे. कलरफुल बिर्याणी आहे एकतर. हो मस्तपैकी सगळेच कलर्स चिकन बी मस्तपैकी शिजलेला आहे पीसला. हा हे बघ बोलतो कसलं सॉफ्ट आहे बघ. शपथ. मगाशी मटन थाली आणि चिकन थाली म्हणजे जे त्याचं टेक्स्चर होता ना किंवा त्याचं सॉफ्टनेस होता, त्याच्यापेक्षाही हे जास्त सॉफ्ट आहे. खतरनाक शिजलेला आहे. ह्याला जास्त म्हणजे दम बरोबर लागलेला आहे. कसा आहे मस्त आहे. सगळ्याच मसाल्याचा फ्लेवर एका लेवल मध्ये आलेला. ही ऑथेंटिक पण नाही आहे आणि घरगुती पण नाही आहे. लोक जास्त करून डिमांड ह्या बिर्याणीसाठी करतात. बिर्याणीला खूप डिमांड केलं लोकांनी याच्यामध्ये. आणि मसाल्यांचा फ्लेवर जबरदस्त येतोय. मगाशीच्या थालीत रस्सा होता, तोच रस्सा सर्व केलेला आहे. पण असं विदाउट रस्सा तरी करू शकतो. विदाउट रस्सा ही बिर्याणी मला कधी पण सर्व करा, पोट जरी भरलं तरी पण ही बिर्याणी मला जाईल. एवढी भारी आहे. पोट भरेल पण मन नाही भरणार असा विषय बिर्याणीच्या बाबतीत. राईस पण एकदम सुटसुटीत आहे. ते पण यस, राईस हा बिर्याणीमध्ये सुटसुटीतच असायला हवा, तसाच आहे. जरा पण चिकटपणा नाही आहे. आणि हा बेलगाम बासमती आहे वाटतं ना, बेळगावचा बासमती राईस आहे. यस, खूप छान आहे. थाली सोबत एक तुम्ही बिर्याणी मागून बघा, आवडणार नक्की. नक्की आवडणार 101%. 101%. चला, कोल्हापूरचे माणसं आपल्याला भेटलेत. तर पहिला त्यांचा रिव्ह्यू आम्ही घेतलेला आहे, ते एकदा बघा तुम्ही काय म्हणतात ते. येस, कुठं आलाय तुम्ही? कोल्हापूरात आले. कोल्हापूर. कोल्हापुरात आले. आता कोल्हापूरच्या माणसाला तर विचारायलाच पाहिजे कसं आहे ते. जेवण कसं वाटलं? चांगला आहे की? चांगला आहे. टेस्ट एक नंबर आहे सगळं. तुम्हाला कसं वाटलं जेवण? एक नंबर चांगलं आहे. चांगला आहे. हाय का नाही तोड कोल्हापूर? खरंच काय? चांगला वाटलं, टॉप वाटलं. ಟೇಸ್ಟ್ ಹಂಗಿದ್ರಿ ಇದು ಚಲೋ ಐತ್ರಿ. 1 ನಂಬರ್ ಟೇಸ್ಟ್ ಐತ್ರಿ. ಎಲ್ಲಾರು ಬರ್ರಿ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸಗळ ಬರ್ರಿ, ಊಟ ಮಾಡೇವ್ರಿ. चलो ಐತಿ. म्हणूनच सांगतो की मी किंवा आता हा पण आता जॉईन झालेला आहे आज. सो आम्ही पेड प्रमोशन करत नाही. एकतर जे चांगलं असतं तेच दाखवतो. आता तुम्ही रिव्ह्यू सुद्धा ऐकला, एकतर ते कोल्हापूरचे लोक होते, तर त्यांचं बोलणं ऐकलं असेल तुम्ही. तर ट्राय करण्यासारखं आहे.
बेस्ट स्पॉट खानापूर रोड हायवे. इथं जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल गोव्याला किंवा गोव्यावरून बेळगावला जात असाल, कोल्हापूरला जात असाल, तर तुम्हाला बेस्ट स्पॉट हा आहे. इकडे तिकडे ऑप्शनच नाही. जर तुम्हाला आत बेळगावच्या सिटीमध्ये शिकवलं, पार्किंगची व्यवस्था पण आहे इथं आणि मस्त ओपन प्लेस मध्ये आहे. फॅमिलीसाठी पण आहे आणि तुम्ही बाहेर पण बसू शकता, आत पण बसू शकता. आपण तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओ मध्ये. आणि त्यासाठी अजून तुम्ही- ज्यांना ज्यांना चांगले स्पॉट्स असे माहिती आहेत अजून पण, तर त्यांनी कमेंट्स मध्ये सांगा, ते नक्की आपण कव्हर करू. इथं येऊन ट्राय करा ही थाली, आणि त्याच्यानंतर थाली नाही त्याची बिर्याणी पण ट्राय करण्यासारखी आहे. ते ट्राय करा. त्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या फॅमिली फ्रेंड सोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, मेन गोष्ट. आणि अजून एक ऑप्शन आला आता युट्यूबला, हाईप करायचा. हाईप केलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच होईल व्हिडिओ. सो हाईप करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.